विनीत विनीत नितीन आणि दीपेश अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आले. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक आपण पाहतोय नितीनच्या हातामध्ये, विनीतच्या हातामध्ये, माफ करा. पहिला चेंडू नक्कीच वेगवान चेंडू होता. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेनं सांघिक आणि वैयक्तिक मात्र धावसंख्येला सुरुवात केली गेली. श्री गणेश केला गेला. खऱ्या अर्थानं तो फलंदाजी करत असणाऱ्या करावे संघाला आपण पाहतोय एक धाव धावपटलावरती आल्या. विनीत हा गोलंदाज शिर्ले संघाकडून गोलंदाजी करत असताना सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये एक शिर्ले संघ टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. आजच्या या दिवसामध्ये या शिर्ले संघाची काय कामगिरी राहील ते मात्र पाहणे खूप गरजेचं असेल. दुसरा चेंडू नक्कीच शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता, परंतु बॅट चेंडूचा तितकासा चांगला संपर्क झाला नाही आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक बरेच पुढे गेले होते. त्यानंतर मात्र चेंडू ची फेकी केली जात आहे ओव्हरच्या स्वरूपात. मात्र नक्कीच या चेंडूवरती नक्कीच थोडस ओव्हरच्या स्वरूपात गच्चाल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 5 धावसंख्या मात्र या चेंडूवर येताना दिसत आहेत. आपण पाहतोय 5 धावकी संख्या टोटल धावसंख्येमध्ये अर्जित केल्या जातील, प्लस केल्या जातील आणि टोटल आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती येते ती 6. प्रथम फलंदाजी वाटायला आली. करावे संघ सावधरित्या मात्र सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर मात्र 5 धावसंख्या पळून पूर्ण केल्यात या फलंदाजांनी. या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा 5 धावसंख्या पळून पूर्ण करण्याचा विक्रम मात्र झालाय तो करावे संघाकडून. पाहतोय विनीतचा पुढचा चेंडू नक्कीच बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. शफल झाले होते, पूर्णपणे झोकून दिलाय आणि चेंडू मात्र चाललाय. धन धन करत चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. हा येतोय षटकार. नितीन या फलंदाजाच्या माध्यमातून मात्र हा नितीनच्या माध्यमातून षटकार आलाय. डावखोऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र आपली आक्रमकता दाखवून दिली आहे. गोलंदाजीमधील आक्रमकता दाखवून दिली आहे. ती गोलंदाज विनीतनं मात्र त्रिफला उद्ध्वस्त केलाय. तो फलंदाज नितीनला मात्र परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर 5, त्यानंतर मात्र षटकार पाहिला होता, परंतु चौथ्या चेंडूवरती मात्र दांडी वाकवले, दांडी गुल केले फलंदाज नितीन याची. नितीन बॅक टू द डगआउट होताना आपण पाहतोय. करावे संघाला पहिलाच हादरा मात्र बसलाय नितीनच्या स्वरूपामध्ये. आपण पाहतोय धावसंख्या धावपटलावरती 12 धावसंख्या धावपटलावरती आहे. चौथ्या चेंडूवरती मात्र यष्टी वाकवली खऱ्या अर्थानं नितीन याची आणि विनीतचं मात्र कौतुक करावं लागेल. इथून मात्र कमबॅक करेल का या उर्वरित चेंडूंमध्ये ते पाहायचं आहे. 2 चेंडू अजून बाकी असतील. सलामीचं षटक वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक फेकत असताना विनीत वरती जबाबदारी दिली आहे. आकाश नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती आपण पाहतोय. करावी संघाचा आकाश. चांगली शरीर यष्टी, त्यांची देहबोली चांगली पाहायला मिळते. या चेंडूवरती नक्की शॉट पुल करण्याचा प्रयत्न झालाय. नक्कीच काऊ कॉर्नर रिजन मध्ये 1 बॉल्स ओव्हर द रोप चाललाय. सीमा पार चेंडू चौकार येतोय आणि या चौकार नक्कीच 4 न संघ पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 16 धावसंख्या धावपटलावरती पाहतोय आपण. इथून मात्र विनीत एक विकेट जरूर मिळवली, परंतु बराचसा मागडा ठरताना दिसत आहे. 16 धावसंख्या आल्या, तर नंतर मात्र शेवटचा एक चेंडू बाकी असेल या षटकातील. विनीतचा शेवटचा चेंडू नितीन. इथून मात्र बॅटची कडा घेतली गेली होती. उंचावर चेंडू होता. यष्टी रक्षकाच्या मात्र पोहोचू शकले नाहीत. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू अडवतील, उचलतील, फेकतील, तद्वर मात्र मिळतील धावा. 2 धावांना मात्र या षटकाची होईल समाप्ती. टोटल धावसंख्या मात्र आपण पाहतोय 18 धावसंख्या धावफलकावरती. विनीत याचं हे षटक 18 धावेंचं राहिलं. पहिलं षटक होतं, पण पाहिलं तर करावे संघासाठी नक्कीच हे लाभदायक षटक, फायदेमंद षटक राहिलंय. एक दमदार सुरुवात मात्र मिळाली या षटकामध्ये. आदिश
वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक आदिश हा गोलंदाज येतो चिरले संघाकडून. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली 18. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. दीपेश साठे हा चेंडू इथून मात्र नक्की स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळाला. एक मोठा फटका मात्र येतोय. दणदणीत असा षटकार येतोय. या पहिल्याच चेंडूवरती मात्र स्वागत केलं गेलंय आदिशचं षटकारानं. षटकार आलाय. तदनंतर मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज झाला आदिश. आदिशचा हा चेंडू नक्कीच थोडासा स्लोअर वन व्हेरिएशन पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं थोडीशी उचली घेतली. तदनंतर मात्र यष्टीरक्षकांना आपली कामगिरी चोख बजावली आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळाली. आदिशची कमबॅक करणारा चेंडूवर राहिलाय. तदनंतर मात्र गोलंदाजी वर्ग सज्ज होतोय. दीपेश सामना करतोय. दीपेशनं हा चेंडू परत एकदा जसा चेंडू फेकला तसा बॅट वरती आला. परत एकदा स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळाला. मिड ऑन क्लिअर करतोय. चेंडू चाललाय दणदण करीत असा षटकार येतोय आणि या षटकारानं नक्कीच धावसंख्या 6 न पुढे सरकेल. टोटल आपण धावसंख्या पाहतोय 30 धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत लगावली गेली आहे. नक्कीच इथून मात्र धावसंख्येला आकार येताना दिसतोय तो करावे संघाच्या. करावे आणि चिरले अशी ही लढत आपण पाहतोय सामना दरम्यान. गोलंदाज आदिश 2 षटकार आलेत आतापर्यंत. तदनंतर मात्र हा चेंडू नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळालाय. षटकाचं विश्लेषण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर निर्धाव, तर परत एकदा एक षटकार आला. तदनंतर मात्र हा चेंडू निर्धाव फेकला गेलाय. तो आदिशच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळलं जात आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी झाली आहे. परंतु कौतुक करावं लागेल दीपेशचं. ही 2 षटकार मात्र त्यांनी या गोलंदाजावरती मिळवली आहेत. दर्जेदार अशी सुरुवात मात्र करावे संघासाठी इथं होत असताना दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय परत एकदा नक्कीच मोठा फटका केलायचा होता आणि इथून मात्र बॅटची कडा घेतली गेली आणि पंचांनी मात्र इथं अपीलला दाद दिली आहे. फलंदाज दीपेश मात्र या चेंडूवरती बाद होईल. दुसरी विकेट मात्र करावे संघाची बाहेर येत असताना आपण पाहतोय दीपेशच्या स्वरूपामध्ये. आदेश हा गोलंदाज आहे, त्यानं विकेट ही मिळवली. आशिषनं नक्कीच यष्टीरक्षक आशिष आहे त्याने हा झेल पूर्ण केला. भोला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय करावे संघाचा. गोलंदाज आपण पाहतोय आदिश. आधी 6 चेंडू परत एकदा नक्कीच बॅटची कडा घेतली कॉड बिहाइंड द विकेट पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरी सफलता मात्र मिळाली आदिशची. नक्कीच हे षटक मात्र समाप्त होईल. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर निर्धाव चेंडू, नंतर षटकार. 4 चेंडूमध्ये 12 धावसंख्या खर्ची केल्या होत्या. उर्वरित 2 चेंडूंमध्ये 2 महत्वाचे विकेट्स मात्र मिळवलेत आदिशने. म्हणजे नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे ती आदिशची. आपण पाहतो टोटल धावसंख्या आता धावपटलावरती असताना 30. या षटकामध्ये फक्त 12 धावसंख्या आल्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर 18 धावसंख्या आल्या होत्या. 4 षटकाचा हा सामना आपण पाहतोय आणि आतापर्यंत धावसंख्या आहे ती 30. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. आशिष मैदानामध्ये जातोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक नंदन ठाकूर गोलंदाजी मार्कवर येतोय. तर आपण पाहतोय खेळण्यासाठी आकाश याने एक चौकार खेळला होता. तो आकाश मात्र आहे. आकाशच्या बॅट मध्ये चेंडू आलाय. इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. इथून मात्र मोठा फटका येतोय. मिड ऑन क्लिअर करतोय परत एकदा. स्ट्रॉंग झोन मध्ये आकाश हा चेंडू होता आणि नक्कीच दर्जेदार असा फटका षटकार पाहायला मिळाला. नंदन टाकोला मात्र पहिल्याच चेंडूवरती आसमान दाखवलाय. षटकार मिळतोय. हा चेंडू नक्कीच परत एकदा टप्पा पडल्यानंतर बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. इनस्विंगचा हा चेंडू पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवला होता. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली.
दुसरा चेंडू मात्र निर्धावाला आहे. तिसरं षटक आपण पाहतोय साकारत असताना नंदन ठाकूर. ही चेंडू नक्कीच परत एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू. पंच ऋतिक आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडू आला. एक आव्हान धावसंख्येत भर पडेल. टोटल आपण पाहतोय 37 ऑन स्कोर कार्ड. आणि हा परत एकदा पंच वळतील. वाईटचा इशारा येतोय. 38 38 धावसंख्या धावपटलावरती असताना आपण पाहतोय प्रथम फलंदाजी वाटायला आली करावी संघाच्या. तर मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय चिरले संघानं. आतापर्यंत 38 धावसंख्या जमवल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. परत एकदा नक्कीच अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम झेल टिपला गेलाय. मिड ऑन रिझन मध्ये काही झेल टिपलाय. एक उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट असा झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक होते तिथं विनीत. अतिशय अप्रतिम झेल. नक्कीच चांगला झेल पाहायला मिळाला. आणि फलंदाज आकाश ज्यानं आतापर्यंत मध्ये चौकार आणि षटकारच्या साहाय्याने तब्बल 12 धावसंख्येवरती मात्र बाद केलाय. करावी संघाचा आकाश मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय रतन. रतन हा फलंदाज मैदानामध्ये जातोय. नंदन ठाकूरला मात्र यश मिळालंय. परत एकदा नक्कीच बॅटच्या रडार मध्ये चेंडू आहे. आता मात्र सीमा रेषा ओलांडतोय. रतनच्या माध्यमातून मात्र नंदन ठाकूरचं केलं जातंय स्वागत. याही चेंडूवरती मात्र येतोय षटकार. विकेट मिळाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज झाला. तदनंतर त्यानं मात्र आल्या मात्र आतिषबाजी सुरू केली आहे. फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. एक षटकार जरूर आलाय रतनच्या बॅटमधून. टोटल धावसंख्या पाहतोय आपण या षटकाराच्या साह्यानं 44. 4 गड्यांच्या मोबदल्यात 444 मात्र स्कोर कार्ड वरती आलाय. आपण पाहतोय 44. 4 बाद 44 अशी धावसंख्या धावपटलावरती असताना करावे संघ प्रथम फलंदाजी वाटायला आली आहे. धावसंख्या मात्र सन्मानजनक आली आहे. परंतु इथून मात्र किती धावसंख्या अजून उभारल्या जातील. हाही फटका जरूर चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण झालंय तिथवर मात्र फेकी येईपर्यंत दुहेरीचा मानस आणि दुहेरी ही पूर्ण केली जाते. या दोन फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावा ऍड केल्या जातील. टोटल स्कोर कार्ड वरती 46 धावसंख्या धावपटलावरती येतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचा फलंदाजी मात्र करावे संघाकडून होत असताना पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय नंदनचा पुढचा चेंडू परत एकदा भिरकावून दिलाय. शफल झालेत आणि इथून मात्र लांब लचक असा हाय अँड हँडसम रतन याच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराने नक्कीच धावसंख्या धावपटलावरती होईल ती 3 षटकाच्या समाप्ती अखेर 52 52 रन्स ऑन स्कोर कार्ड. हे पाहायचं आहे किती धावसंख्या उभारली जाणार या फलंदाजांच्या माध्यमातून. आपण पाहतोय आतापर्यंत सकाळपासून हे सामने पाहतोय. तर मोरावे संघाचा हाय स्कोर राहिलाय 68 रनचा. तर आतापर्यंत या निहाल चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय. निहालचा पहिला चेंडू नक्कीच शॉर्ट फेस पद्धतीचा चेंडू होता. तिथं चेंडू खेळून काढलाय. नक्कीच एक धाव अर्जित केली जाईल. स्ट्राईक एंड वरती मात्र येतील ते रतन. आतापर्यंत 14 या धावसंख्येवरती खेळतोय आणि चांगली फलंदाजी राहिली आपल्या संघासाठी. करावे संघासाठी नक्कीच ऐन मुक्याच्या क्षणाला येऊन मात्र धुवाधार फलंदाजी केली आहे. आतापर्यंत 14 धावसंख्या धावपटलावरती लगावल्या गेल्यात. उर्वरित 5 चेंडूंचा सामना केला जाईल रतनच्या माध्यमातून. परत एकदा नक्कीच चांगल्या ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने पाहायला मिळतोय. एक धाव पळून पूर्ण गेली. नक्कीच दुहेरीचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाले. लगेच त्याचा फायदा मात्र उचलला करावेच्या या 2 फलंदाजांनी. दुहेरी मात्र जमावली गेली आणि टोटल आपण धावसंख्या धावपटलावरती पाहतोय 55 धावसंख्या धावपटलावरती असताना प्रथम फलंदाजी वाटायला आली आहे. करावे 11 करावे संघ पाहतोय. नवी मुंबई परिसरातील हा संघ. परत एकदा चांगला फटका आहे. डिपमध्ये प्रोटेक्शन परंतु क्षेत्ररक्षक चकले गेलेत. इथून मात्र चेंडू चाललाय सीमा पार. एका टप्प्यानिशी चौकार येतोय. क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देऊन मात्र चेंडू गेलाय सीमा पार. मिळेल हा चौकार. या 4 धावेने संघ मात्र मोठे संख्या टोटल आपण पाहतोय 59 या धावसंख्येवरती. नक्कीच या सामन्यामध्ये आजच्या दिवसात हाय स्कोर उभारला जाईल का. आतापर्यंत मोरावे संघाच्या नावावरती राहिलाय 68चा. परंतु या अजूनही 3 चेंडू बाकी आहेत.
या सामन्यामध्ये हायस्ट स्कोर उभारला जाईल का या दोन संघांमधून ते पाहायचं आहे. करावे संघ सुरुवात दमदार आतापर्यंत तरी राहिली आहे. शेवटच्या या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमवल्या जातील आपण पाहतोय. रतन यानं मात्र आतापर्यंत हाहाकार माजवलाय मैदानावरती आणि हाही चेंडू अप्रतिम दर्जाचा फटका आहे जरूर. जितका उंच तितकाही लांबी ही गाठली आणि जबरदस्त असा फटका पाहायला मिळतोय तो रतनच्या माध्यमातून हा येतोय षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या धावपटलावरती येते. टोटल आपण पाहतोय 65 धावसंख्या धावपटलावरती. चौथं षटक निहाल हे आले होते. निहालला आपण पाहतोय निहालच्या या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावसंख्या कडून काढल्या. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 65. हाय स्कोर या सामन्यामध्ये केला जाईल का करावी संघाकडून ते पाहायचं आहे. निहाल मात्र इथं मागडा ठरलाय. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना परत एकदा नक्कीच फुल टॉस होता. झेलचा प्रयत्न इथून मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय आणि एक सिंगल मात्र ऍड केली जाईल. टोटल आपण पाहतोय 64 66 माफ करा 66 धावसंख्या धावफलकावरती आहे. नक्कीच पंच वळतायत आमच्याकडे. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी मात्र एक आव्हान तर येतोय. 67 गोलंदाज निहाल शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार आणि हा चेंडू मात्र निर्धावाला आहे. आणि नक्कीच 67 धावसंख्या धावपटलावरती आल्यात. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 67. 68 धावांचं लक्ष असणार आहे ते चिर्ले संघासमोर. या उर्वरित 24 चेंडू 68 धावांचं लक्ष समोर असणार आहे. ते चिर्ले संघ कशा रीतीने चेस करेल की करावे संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती हे डिफेंड करेल ते मात्र पाहायचं आहे. आणि उत्तरार्धामध्ये आपल्या समवेत मायक्रोफोनवर जोडले जातील रोशनजी पाटील सर मॅन फ्रॉम तारा. धन्यवाद. पहिल्या फेरीनंतर मात्र 68 धावा करणारा मोरावे संघ त्याला टीमला बाय मिळाली. त्यामुळे दुसरा सामना जिंकला होता जावळे टीमने. तिसरा सामना जिंकला होता ओवळे टीमने. तर दोन्ही टीमचे कॅप्टन जावळे आणि ओवळे. सामना 3 षटकांचा राहील. इथून जे पुढचे सामने हे 3 षटकांचे राहतील. आता यातून जिंकणारा संघ नेरूळ संघासोबत खेळेल. सर लवकरात लवकर चिर्ले संघ पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. टार्गेट चिर्ले संघासमोर उभं केलंय 68 रनचं. तर बाय मिळाली मोरावे टीमला. मोरावे संघाला बाय मिळाली. पुढच्या फेरीमुळे डायरेक्ट प्रवेश. पुढील सामना ओवळे विपक्ष जावळे. ऑन स्क्रीन करत तुम्ही पाहू शकाल मोरावे आणि शिवाजीनगर ही लढत झाली होती ज्यामध्ये 68 धावा मोरावे टीमने केल्या होत्या हायस्ट. आणि तदनंतर जावळे ओवळे जावळे आणि खरं तर कोळीवाडा ही लढत झाली. चिरनेर ओवळे नांदगाव कायरा 11 नेरूळ. चला ओवळे आणि जावळे टीमचा कॅप्टन. ओवळे संघाचा कॅप्टन आणि जावळे संघाचा कॅप्टन. मॅचला सुरुवात होईल. 68चं टार्गेट 68 धावा चेस करायच्यात मैदानामध्ये टीम चिरलेला.
जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण करूया सरचे स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक 2024 या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंचं आपण करूया स्वागत. आजच्या दिवसातील 5वा सामना पहिल्या फेरीमधला, यानंतर जावळे ओवळे अशी लढत पाहायला मिळेल. चला, दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे, उपस्थित राहायचं आहे. दोन्ही कर्णधार, ओवळे संघाचा कर्णधार आणि जावळे संघाचा कर्णधार. पुढील सामने 3 षटकांचे राहतील. अजून 6 सामने आपल्याला कव्हर करायचे शेवटपर्यंत. मॅचला सुरुवात झाली. पहिला चेंडू राऊंड द विकेट आले होते गोलंदाज. वाईटचा इशारा. करावे संघाचा गोलंदाज शिब्बू. ओवळे संघाचा कर्णधार इथे आला. जावळे टीम कॅप्टन या आपण टॉस साठी. व्हाईट बॉल. समोर फलंदाज सज्ज होताना पाहतोय. लो फुल टॉस, ताकद वापरली. व्हॉट अ शॉट. मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकलं. सीमा पार, मॅक्सिमम हिट, षटकार. 6 धावा. चांगलं टायमिंग. प्रशांत नॉनस्टॅकिंग एंडलाय. प्रशांत घरत. चला, 12वा खेळाडू असेल तर या प्लीज कॉमेंटरी बॉक्स मध्ये. चांगलं टायमिंग. 23 चेंडू मध्ये आता 61 धावांची गरज. शिबूवरती आक्रमण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ट्रॅक बदलला या खेळाडूने. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन, प्रॉपर हिट करता आलेला नाहीये. इथे मात्र थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल निघून चला मागे. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. दरम्यान 3रा रनचा पर्यंत 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आर्यन स्पोर्ट्स चिरले हा संघ मैदानामध्ये खेळताना आपण पाहू शकाल. 10 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये धावफलका वरती आल्या. पहिला वाईड, सेकंड 6, तिसऱ्या बॉल 3, लिगल 2 डिलिव्हरी, 10 धावा. अजूनही 22 बॉल 58. चला, जावळे संघाचा कॅप्टन या आपण टॉस साठी. सामना 3 ओव्हरचा राहील पुढचा. दुपारचं हे सत्र आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट. यावेळेला भरपूर चांगला चेंडू. असं वाटलं वेगवान येईल. प्रशांतचा बॅट लवकर फेस क्लोज झाला आणि बॉल निघून गेला धीम्या गतीने विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. चिरले विपक्ष करावे ही लढत. नोव्हेंबई उरण. यावेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय आणि त्यानंतर 22च्या स्वरूपात सिंगल रन ऍड होताना पाहायला मिळेल. निर्दोष खरंच आज टीम मध्ये नाही आहे. टीमचा प्रमुख खेळाडू नाहीये. जबाबदारी या 2 सलामीवीर खेळाडूंमध्ये राहील. 11 धावा स्कोर कार्ड मध्ये आपण पाहू शकाल आतापर्यंत. भागीदारी पहिल्या विकेटसाठी पहिल्या 4 बॉल मध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला मिस टायमिंग. लिडिंग एज लागली. कॉट बिहाइंड द विकेट चान्सेस. आणि इथे मात्र मोठा धक्का चिरले टीमला बसलाय. पहिला धक्का असेल 11 या धावसंख्येवरती. प्रॉपर हिट करता आलं नव्हतं. खोला टाकला चेंडू. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. अगदी लिडिंग एज लागली. वरची कडा घेतली आणि त्यानंतर बॉल उंच उडाला विकेट किपरच्या हातामध्ये. झील टिपला. खेळाडू बाद होताना पाहायला मिळाला. पहिला धक्का 11 या धावसंख्येवरती. 1 खेळाडू बाद. ब्रेक थ्रू हवा होता खरं तर करावे टीमला. तो ब्रेक थ्रू मिळाला आता करावे टीमला. न्यू बॅटर आशिष मैदानाकडे दाखल होतोय. 68चं टार्गेट. अजूनही 57 धावांची गरज मैदानामध्ये असेल. आशिष यावेळेला डाऊन द ग्राउंड. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड झालाय. अप्रतिम फटका. सरळ मारला होता हा चेंडू आणि त्या ठिकाणी रिझल्ट षटकाराचा मिळाला. 17 धावा खरं तर
पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, 70 रन ऑन स्कोर कार्ड. एक खेळाडू बाद. 18 मध्ये 51 रन करायचे आहेत येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 3 षटकामध्ये 51 धावांची गरज अजूनही मॅच मध्ये असेल. 70 रन ऑन स्कोर कार्ड. चला जावळे टीम कॅप्टन या आपण नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय किशोरदादा पाटील यांचे इथं आगमन. आदरणीय किशोरदादा पाटील साहेबांना विनंती असेल या आपण मंचावरती आपलं स्वागत. सन्नी सेकंड ओव्हर साठी सन्नी आलाय. समोर प्रशांत. फर्स्ट ओव्हर मध्ये 17 आल्या. पुन्हा एकदा हेड शॉट. बॉल बाउन्स झाला आणि बरोबर त्याच्या डोक्यावरती आदळताना पाहायला मिळाला. सिंगल लेग वाईज च्या स्वरूपात. शरीराच्या कोणत्याही भागाला बॉल लागला तरी लेग वाईज घोषित केलं जातं. ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. खरं तर हँड अँड आय कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. सन्माननीय किशोरदादा पाटील साहेबांचं इथं आगमन. मोस्ट वेलकम. आपलं स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. अध्यक्ष चषक 2024 या स्पर्धेमध्ये सध्या विद्यमान सामना कराबे विपक्ष चिरले ही लढत. यावेळेला खरं तर लास्ट मोमेंटला बॅटचा फेस थांबला. खरं तर थोडासा फोर्सेबल फटका खेळायचा होता. जज करता आलं नाहीये, परंतु 2 धावा नक्कीच मिळतील या बॉलवरती. कनेक्ट झाला होता आणि त्यानंतर 2 धावा या चेंडूवरती आल्या. टोटल धावसंख्या 20. बघा पुन्हा एकदा खरं तर बॉलच्या लाईनमध्ये होते, परंतु मोठा फटका त्यांना एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. फुटवर्क नव्हता योग्य. 2 धावा डेफिनेटली मिळतील या चेंडूवरती. खरं तर बॅटर आपण पाहताय जो आशिष आहे त्याची एक आगळीवेगळी शैली आहे. बॅटला ग्रीप पकडत असताना त्याला आपण पाहू शकाल. वेगळ्या धाटणीचा खेळाडू. ऑस्ट्रेलियन टीमचा सर्वोत्कृष्ट फलंदाज स्टीव्ह स्मिथ जेव्हा फलंदाजीला यायचा अनेक चर्चा व्हायच्या. तो ज्या पद्धतीने खेळायचा, तो टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुरुवातीला ॲज अ बॉलर म्हणून क्रिकेटमध्ये पदार्पण. 21 रन ऑन स्कोर कार्ड. एक खेळाडू बाद झाला. 1.4 चेंडूचा खेळ संपला. प्रशांत 7 डॉट बॉल खेळतोय. यावेळेला प्रशांतच्या रडारमध्ये आला बॉल. फुल लेंथ बॉल. त्याच्यावरती प्रॉपर हिट. षटकार. 6 धावा. लांब लचक उत्तुंग असा षटकार. 6 धावा इथे येतील चिरले टीमला. आर्यन 11 चिरले हा संघ मैदानामध्ये खेळत असताना 27 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 13 चेंडूमध्ये 41 धावा. हे कॅल्क्युलेशन बाकी आहे. 13 बॉल 41 चं समीकरण. चला जावळे टीमचा कॅप्टन आयुष कॉन्टॅक्ट करा लवकर या आपण टॉससाठी. जावळे संघाचा संघ नायक. ओळे संघाचा संघर्ष इथे आलेला आहे. निर्धाव चेंडू या वेळेला पाहायला मिळाला. डॉट बॉल. सेकंड ओव्हर कंप्लीट. 27 धावा धावफलकावरती आल्या. आता येणारे 12 बॉलमध्ये 41 धावांचं समीकरण बाकी आहे. अजूनही जर आपण पाहिलं हे बॅटल 50-50 राहील. 12 बॉल 41चं समीकरण मैदानामध्ये असेल. चला जावळे टीम पुन्हा एकदा वारंवार आपल्याला कॉल येतोय. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. ओळे विपक्ष जावळे 3 षटकांचा सामना. त्यानंतर कराबे विपक्ष नवी मुंबई तोही 3 षटकांचा सामना असेल. आणि त्या 2 मॅचमध्ये जास्त धावा ज्या संघाच्या असतील तो अंतिम सामना खेळेल आणि ज्यांच्या कमी असेल तो मात्र मोरावे संघासोबत खेळेल. रोनक यावेळी आलाय 3ऱ्या षटकामध्ये 3rd ओव्हरमध्ये. समोर आशिष त्याला आपण पाहू शकाल. एक षटकार त्याच्याही बॅटमधून पाहायला मिळाला. तो आशिष मैदानामध्ये आहे. 27 रन ऑन स्कोर कार्ड. 12 बॉल 41 कॅल्क्युलेशन. नवी मुंबई मधला कराबे संघ तर एका बाजूने उरण तालुक्यातील चिरले संघ. कालच्या दिवसामध्ये भूमिका स्पोर्ट चिरले संघ टॉप 3 मध्ये गेलाय. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिला सावळे संघ टॉप 3 मध्ये दाखल झाला होता. दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं संपूर्ण आयोजक त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली बघितली. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मोठं योगदान. लो फुल टॉस बॉल त्या ठिकाणी अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला बॉलला. बरोबर लॉंगॉनच्या दिशेमध्ये हा फटका. 2 धावा येत असताना या बॉलवरती बॅटिंग करणाऱ्या चिरले टीमला शेवटच्या 11 चेंडू 39
स्पर्धेमध्ये खरं तर आमचे स्पॉन्सर्स तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 7,500 रुपये आदरणीय किशोरदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. त्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं सर्व क्रिकेट संघाच्या वतीनं आभार व्यक्त करत आहोत. स्वतः क्रिकेटर आहेत, क्रिकेटची प्रचंड आवड त्यांनाही आहे. खरं तर त्यांचे चिरंजीव तेही चांगले लेदर क्रिकेट खेळत आहे. भाऊ देखील सर्व चांगले खेळत आहे. निलेश शेखर असतील, यस परेश, अष्टपैलू, एक झेल सोडला त्यांनी, तेही चांगले आहेत. चांगलं करतं क्रिकेटवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 7,500 रुपये आम्हाला मिळाले. आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या हृदयाच्या अंत्यकडापासून आभार. 9 चेंडूमध्ये आता विजयासाठी 37 धावांची गरज. तर टॉससाठी आपण किशोरदादा यांनाच इन्व्हाइट करूया. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जावळे आणि ओवळे खरं तर रायमिंग्स फुल टॉस, टर्न केला बॉलला फाईन लेगकडे, बॉल मागे चाललाय. त्या ठिकाणी एकच रन असेल. आता थोडासा अडचणीमध्ये आलाय आर्यन चिर्ले संघ. प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे त्यामुळे दबाव हा थोडा चिर्ले संघावरती आहे. परंतु इथून जिंकणारा संघ नेहरू संघासोबत पुढचा सामना खेळेल, याही गोष्टीकडे लक्ष द्या. टॉस झालाय, टॉस ओवळे संघाने जिंकलाय. अभिनंदन किशोरदादा, आपण असं नसतं व्हा. यावेळेला स्विंग अँड मिस, सर्वाधिक डॉट बॉल या इनिंगमध्ये खेळलाय का प्रशांत हा खेळाडू. आतापर्यंत 7.1 षटकार हा अपवाद राहिला. 7.36 डू ऑर डाय, प्रत्येक बॉल षटकार तुम्हाला खेळावं लागेल या मॅच मध्ये. इनसाइड आउट, लास्ट बॉल वरती ब्लास्ट, लॉंग ऑफचा क्लिअर करत मात्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम हिट षटकार. 6 मध्ये 30, 6 बॉल 30चं कॅल्क्युलेशन अजूनही बाकी आहे. 6 बॉल आणि 30 धाबा हे समीकरण तुम्ही आता पाहणार आहात ऑन स्क्रीन. खरं तर आमचा कॉमेंट्री बॉक्स बघा, हा षटकार पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल रिप्ले टेलिकास्टमध्ये. खेळाडूच्या डोक्यावरून बॉल जाताना पाहायला मिळाला. आदरणीय किशोरदादा पाटील आमचे स्पॉन्सर्स, स्वतः चांगले 40+ क्रिकेटर आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं रोख रक्कम 7,500 हे आर्थिक डोनेशन मिळालं. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आमच्या क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करत आहोत. रोहित म्हात्रे यांना आपण पाहत आहे. पहिल्या दिवसापासून उत्कृष्ट गुणसंख्या लेखनाचं काम हे त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. 6 मध्ये 30, इम्पॉसिबलला पॉसिबल त्यांना करावं लागेल. इम्पॉसिबलला पॉसिबल करता येईल का? क्रिकेटमध्ये अशा अनेक विक्रम पाहिले ज्या ठिकाणी खरं तर अनेक उलटफेर झालेल्या आहेत. आता इथे 30 धावा करताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येताना पाहू शकाल. वन टू वन खरं तर 1+1, 2 धावा वाईड +1 अशा ऍड होतील. प्रशांत डॉट बॉल भरपूर खेळला पण तो अजून संधी गेलेली नाही. ही मॅच जर त्याने काढली, ही मॅच त्याने जिंकून दिली तर नक्कीच या मॅचचा तो हिरो ठरेल. परंतु समोर एखाद दुसरा विकेट, 1-2 डॉट बॉल जर का गोलंदाजाने टाकले तर मात्र करावे संघ कमबॅक करेल. यावेळेला मिस टायमिंग फटका मिस हिट झाला. जरूर लॉंग ऑफला झेल कॅरी केली क्षेत्ररक्षकाने. बिग विकेट डाऊन, प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का बसला चिरले टीमला. कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं 4 बॉलमध्ये आता विजयासाठी 28, 5 चेंडूमध्ये 28 माफी असावी, 5 बॉल 28. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये ऋतिक कारकोपर संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू. त्यानंतर आमचे सूरजभाई स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. खरं तर विशू कोई खरं तर नाही आहेत, त्यांची जागा सर्व हे आमच्या आयोजकांनी भरून काढली अंपायरच्या भूमिकेमध्ये. त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. शिबूने चांगला झेल टिपला. 5-28. सचिन, विराट कोहली यांचे बिग फॅन आहेत, त्यांना आपण पाहू शकाल. सर्वांची मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाकडे आलाय. यावेळेला धीम्या गतीचा खरं तर बाउन्सर होता, तो जज करता आलेला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल 4-28. आता या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय तो म्हणजे करावे 11 करावे या टीमने. मागचा सामना कायरा 11 नेहरू या संघाने जिंकला होता. आणखीन एक डॉट फक्त आणि फक्त आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली. कमबॅक करावे संघाचं. खरं तर आता इथून जर का करावे संघ जिंकला तर पुन्हा एकदा पुढचा सामना नेहरू विपक्ष करावे म्हणजे नवी मुंबईचे 2 संघ
तुम्हाला एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि नक्कीच चांगलं क्रिकेट त्या मॅचमध्येही पाहायला मिळेल. एका परिसरातील एका विभागातील हे दोन संघ मगाशी म्हटलं सर्वाधिक सुरक्षित आणि स्वच्छ महानगरपालिका म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका त्या पालिका हद्दीतील हे दोन गाव आहेत. दोन गावातील दोन संघ कायरा 11 नेरूळ विपक्ष करावे 11 करावे अशी लढत तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. परंतु यानंतर टॉस जिंकलाय तो म्हणजे ओवळे संघाने. निर्णय जो काय असेल आपण घ्या. सामना जिंकला इथे करावे 11 करावे टीमने. वेल